चंद्रपुर जिले के कोरपना तहसील के आवारपुर में छत्रपति शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिविर का उद्घाटन विधायक देवराव भोंगले के हाथों संपन्न हुआ। इस मौके पर एक ही छत के नीचे सैकड़ों ग्रामीणों की समस्याओं का निपटारा किया गया। महाराष्ट्र शासन के छत्रपति शिवाजी महाराज महाराजस्व अभियान के अंतर्गत ग्राम पंचायत आवालपुर के मैदान पर एक विशाल समाधान शिविर का आयोजन किया गया है। इस शिविर के माध्यम से प्रशासन ने जनता के द्वार पहुंचकर विभिन्न सरकारी योजनाओं का लाभ सीधे पात्र लाभार्थियों तक पहुंचाया। कार्यक्रम की अध्यक्षता चंद्रपुर के उप जिलाधिकारी संजय पवार ने की। शिविर का उद्घाटन राजौरा विधानसभा क्षेत्र के विधायक देवराव भोंगले के हाथों संपन्न हुआ। इस अवसर पर कोरपना की तहसीलदार पल्लवी आखरे, नायब तहसीलदार करिश्मा वासेकर, नायब तहसीलदार संजय भगत, दुय्यम निबंधक चिड़े, महिला एवं बाल विकास अधिकारी निवृत्ता झाड़े, मुख्याध्यापक गेडाम, सरपंच प्रियंका दिवे, उपसरपंच बालकृष्ण काकड़े, चिकित्सा अधिकारी डॉक्टर शेंडे, संजय मूसड़े और प्रमोद कोड़ापे सहित अन्य गणमान्य व्यक्ति मंच पर उपस्थित थे। शिविर में विभिन्न सरकारी विभागों के स्टॉल लगाए गए थे, जहां नागरिकों की समस्याओं का मौके पर ही समाधान किया गया। 7 बार रिकॉर्ड में सुधार, वर्ग 2 भूमि को वर्ग 1 में बदलना और वारिस फेरफार के मामलों का निपटारा, घरकुल योजना के लाभार्थियों को निःशुल्क रेत का वितरण, संजय गांधी निराधार योजना और श्रावण बाल योजना के तहत नए लाभार्थियों को जोड़ना, नए राशन कार्ड बनवाना, किसानों को मुआवजा वितरण और बेसहारा लोगों को तत्काल सहायता प्रदान करना। विधायक देवराव भोंगले ने अपने संबोधन में कहा कि इस अभियान का मुख्य उद्देश्य उन वंचित लोगों तक पहुंचना है जो कार्यालयों के चक्कर नहीं काट सकते। तहसीलदार पल्लवी आखरे ने बताया कि एक ही छत के नीचे सभी विभागों की उपस्थिति से नागरिकों का समय और पैसा दोनों बचा है। इस शिविर की सफलता से आवालपुर और आसपास के ग्रामीण क्षेत्रों के नागरिकों में हर्ष का माहौल है। प्रशासन की इस पहल की सर्वत्र सराहना की जा रही है। आज महाराजस्व शिवाजी महाराज समाधान शिबिर आवारपूर येथे संपन्न झाले। या समाधान शिबिराला आपल्या राजुरा विधानसभाचे लोकप्रिय आमदार देवराव दादा उपस्थित झाले। आज त्यांच्याकडून जाऊया। दादा, शिबिर घेण्यामागचा काय उद्देश होता? ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कालखंडामध्ये जनतेला न्याय दिला, रयतेचे राजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव होतं। मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गावर चालणारे सरकार आहे राज्यात। आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमच्या राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महसूल विभागाच्या माध्यमातून सर्व सेवा लोकांच्या दारापर्यंत नेण्याचा एक अभिनव उपक्रम आहे। म्हणजे या ठिकाणी प्रशासन आपल्या दारी, म्हणजे या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न असेल, ग्रामस्थांचे प्रश्न असेल, कुठं मग 7/12 आहे, कुठं वारसा नक्कच कुठं हक्क सोडायचा आहे, कुठं मग लाडक्या बहिणीचा कार्यक्रम असेल, कुठे संजय गांधी निराधार योजना आहे, आरोग्याची आहे, या ठिकाणी गर्भाशयाच्या कॅन्सरची लस आहे, हे विविध शासनाचे उपक्रम आहे, हे लोकांच्या दारापर्यंत पोहोचवून लोकाभिमुख शासन याचं काम या शिबिराच्या माध्यमातून होत आहे। मार्च महिन्यामध्ये 2 शिबिर झाले, एप्रिलमध्ये 2 शिबिरे आहे आणि मे महिन्यात 2 शिबिरे आहे। आणि खरं तर महसूल विभाग हा राज्याचा कणा असतो आणि महसूल विभागाच्या माध्यमातून आमच्या सरकारने या 1 वर्षामध्ये जे इंग्रजांच्या काळापासून आलेले जे कायदे होते, जे नियम होते, त्यामध्ये आमूलाग्र बदल करत जनतेच्या सोयीसाठी सरकार म्हणजे काय, जनतेला सोयी देणं, सोयी करणं सरकारचं काम आहे। आणि असे जे बाबा आझमचे जे नियम कायदे होते, ते कायदे बदलवत लोकांच्या सुखसुविधासाठीचे कायदे करण्याचं काम हे सरकार करत आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचा उद्देशच तो आहे की या शिबिराच्या माध्यमातून प्रशासन लोकांच्या दारापर्यंत जाऊन लोकांना कोणत्याही कामासाठी हेलपाटे न खाता एका भीतीमध्ये त्याचं काम व्हावं, या उद्देशाने हे शिबिर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। आज कोरपना तालुक्यातल्या आवारपूर मंडळामध्ये हे शिबिर संपन्न होत आहे। मोठ्या प्रमाणामध्ये लाभार्थी या ठिकाणी येत आहेत आणि या शिबिराचा लाभ घेतो। काही प्रमाणपत्र वाटप करण्यात आले? अनेक प्रमाणपत्र आहे। मग कुठं निराधार योजनेचं प्रमाणपत्र असेल, कुठं इन्कम सर्टिफिकेट आहे, कुठं कास्ट सर्टिफिकेट आहे, ते जे काही कुठं रेशन कार्डासंदर्भातले प्रमाणपत्र आहे, हे सर्व प्रमाणपत्र या ठिकाणी वाटप करतात। तसेच आज कोरपना तालुक्याचे तहसील कार्यालयाचे तहसीलदार मॅडम, आपण त्यांच्याकडून जाऊया। मॅडम, काय सांगाल? नमस्कार सगळ्यांना। आज आपण छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान समाधान शिबिर आहे, त्यामध्ये 6 शिबिरं आयोजित केल्या। त्यापैकी 2 शिबिरे झाले आहे, 3रा शिबिर आवारपूर येथे झालेले आहे। अगोदरच्या 2 शिबिरामध्ये प्रत्येक 2 मंडळ, गडचांदूर मंडळ आणि कोरपना मंडळ, दोन्ही मंडळामध्ये महसूलच्या ज्या सेवा आहेत, तसेच आपल्या तालुक्याअंतर्गत विविध क्षेत्रीय कार्यालय आहेत, त्यांच्या पण सेवा आणि त्याच्याबद्दल लोकांच्या ज्या तक्रारी आहेत त्या सगळ्यांचे समाधान त्या शिबिरामध्ये केलेले आहे। त्या तक्रारीचे निवारण कागदपत्र घेऊन लगेच
त्वरित निराकरण करण्याचा पण प्रयत्न सगळ्यांनी केला आहे. तसेच या आवाळपूर याच्यात पण सगळ्या लोकांनी सहभाग घेतला आहे. त्यांचे वेगवेगळे जे प्रश्न आहे, रस्त्याचे प्रश्न, ज्यामध्ये मला माहीत झालेले 2-3 प्रश्न आहे, त्यामध्ये पण मी लवकरात लवकर त्यामध्ये मौका चौकशी होऊन आदेश होईल याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यांचं समाधान पूर्ण होणार याचं आश्वासन देते. तसेच त्यामध्ये प्रमाणपत्र आहेत आणि सिकल सेलचे महत्त्वाचं म्हणजे माननीय आदरणीय पालकमंत्री महोदय चंद्रपूरचे, त्यांचं महोदयांच्या या संकल्पनेतून सिकल सेल जे लाभार्थी होते ते पूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातले काही लाभार्थी खूप साऱ्या प्रमाणात लाभार्थी होते सिकल सेलचे, ज्यांना संजय गांधी निराधारचा लाभाचा पासून वंचित होते. त्याची लिस्ट काढल्या गेली आणि त्या लिस्ट अंतर्गत आपल्या कोरपणा तालुक्यातले 35 लाभार्थी वंचित होते. 98 लाभार्थ्यांना लाभ भेटला होता, 35 लाभार्थी वंचित होते. त्या 35 लाभार्थ्यांना स्वतः आम्ही संपर्क साधला आहे. त्यानंतर सगळ्यांचे डॉक्युमेंट जमा केले आणि त्यांनी 6 लोकांनी आमचं या शिबिरामध्ये आजच्या दिवशी 6 लोकांना आपण लाभ देण्यात आलेले आहे. उरलेल्या 23 लोकांचे लवकरात लवकर त्यांनी डॉक्युमेंट सोमवार किंवा मंगळवारमध्ये ते जमा करणारे असे लोकांनी सांगितले. त्यांनी केल्यानंतर पुढचा 17 तारखेला जो वनसडीला होणार आहे त्यामध्ये आपण सगळ्या सिकल सेल लाभार्थ्यांना आपण संजय गांधीचा लाभ सुरू करू. आपण पाहू शकतो की या शिबिरामध्ये बरेच शेतकऱ्यांचे प्रश्न असो की विद्यार्थ्यांचे असो, या माध्यमातून समस्या सोडवण्याचं काम या शिबिराच्या माध्यमातून होत आहे. हबीब शेख, CTV न्यूज, आवाळपूर.